जर मी तुम्हाला सांगितलं की मी एक खास प्रकारची रेमेडी माझ्या केसांवरती वापरून पाहिली आणि त्यानंतर 1 ते 2 आठवड्यांमध्येच माझे केस खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब झाले, तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण मी सांगितलेल्या पद्धतीने फक्त 7 दिवस तुम्ही आपली ही रेमेडी तुमच्या केसांवरती वापरून बघा. तुम्हाला देखील तुमच्या केसांवरती अगदी 100% असे इफेक्ट जाणवायला लागतील. आणि जर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला रिझल्ट मिळाला नाही, तर ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा की मला रिझल्ट मिळाला नाही. आणि त्याच्यावरती देखील एखादं सोल्युशन मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल. आणि जर तुम्हालाही तुमचे केस अगदी माझ्यासारखेच लांब, दाट आणि मजबूत बनवायचे असतील, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, रेमेडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथं लवंगांचा वापर करायचा आहे. कारण लवंग आपल्या आरोग्यासाठी आणि सोबतच आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के भरपूर असतं, ज्यामुळे आपल्या केसांना अनेक फायदे होत असतात. जर तुमच्या केसांची मुळं कमकुवत झालेली असतील आणि त्यामुळे तुम्हाला हेअरफॉल होत असेल, सोबतच टक्कल पडण्याची समस्या देखील जाणवायला लागलेली असेल, तर तुम्ही लवंगांचा वापर नक्की करा. याचा वापर कशा प्रकारे करायचा, किती प्रमाणात करायचा आणि आठवड्यामधून किती वेळा करायचा, हे सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. आणि जर तुम्ही आपला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला, तर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची अजिबातच गरज लागणार नाही. आणि जर तुम्ही आणखीनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल, तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला, तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. बघा, त्यानंतर आपल्याला रेमेडी बनवण्यासाठी एक जाड बुडाचं आणि स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. आणि यामध्ये साधारणतः 1 चमचा एवढ्या लवंगा ऍड करायच्या आहेत. लक्षात ठेवा, लवंगा घेताना तुम्हाला फुलं असलेल्या लवंगांचाच वापर करायचा आहे. कारण या लवंगांमध्ये युजेनॉल नावाचा एक घटक असतो, जो की आपल्या स्कॅल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी हेल्प करत असतो. लवंगा ऍड केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं वॉटर देखील ऍड करायचंय. लक्षात ठेवा, बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर यामध्ये अजिबात करू नका. आणि जर तुम्हाला कोंड्याची समस्या असेल, इचिंगची समस्या असेल, तर तुम्ही याच्यामध्ये साधारणतः 1 मूठभर एवढी कडुलिंबाची पानं देखील नक्कीच ऍड करू शकता. आणि जर तुमच्या केसांमध्ये कोंडा नसेल किंवा मग तुम्हाला इचिंगची समस्या जाणवत नसेल, तर तुम्ही इथं कडुलिंबाची पानं स्किप केली तरी देखील चालू शकतं. कारण आपल्या या रेमेडीमध्ये कडुलिंबाची पानं पूर्णपणे ऑप्शनल आहेत. दोन्ही गोष्टी ऍड केल्याच्या नंतर आपल्याला सगळं काही मिश्रण गॅसवरती ठेवायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवरती उकळवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हाय फ्लेमवरती आपलं मिश्रण अजिबात उघडू नका, तर अगदी लो फ्लेमवरती आपल्याला सगळं काही टोनर तयार करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही हळूहळू शिजवून घ्याल, तेवढं चांगलं सिरम तुमचं इथं रेडी होणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हे नक्की किती वेळ शिजवायचं, तर बघा, आपण घेतलेलं पाणी जोपर्यंत थोड्याफार प्रमाणावरती कमी होत नाही आणि पाण्याचा कलर पूर्णपणे चेंज होत नाही, म्हणजेच काय, तर आपल्या घटकांमधील पोषक तत्व जोपर्यंत पाण्यामध्ये उतरत नाही, तोपर्यंत आपल्याला सगळं काही पाणी व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे. बघा, हे सगळं होण्यासाठी आपल्याला अगदी 10 ते 12 मिनिटांचा टाइम लागू शकतो. आणि 10 ते 12 मिनिटांमध्ये आपलं सगळं काही सिरम अगदी व्यवस्थित असं रेडी होतं. लक्षात ठेवा, घाई वगैरे करू नका, नाहीतर तुमचं सिरम अगदी इफेक्टिव्हरित्या इथं रेडी होणार नाही. आणि बऱ्याच लोकांना योग्य पद्धत माहिती नसते आणि ते अर्धवट व्हिडिओ बघतात आणि त्यानंतर आपलं सिरम केसांवरती अप्लाय करतात. पण असं केल्यामुळे तुम्हाला तुमच्या केसांवरती हवे तसे रिझल्ट मिळणार नाहीत. त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ही रेमेडी तुमच्या केसांवरती सलग 2 ते 3 आठवडे वापरून बघितली, तर तुमचे केस अगदी लांब, दाट आणि मजबूत नक्कीच होऊ शकतात. आणि सोबतच आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, ज्या लोकांना केसांच्या समस्या खूप जास्त प्रमाणावरती त्रास देत असतील. जर तुम्ही माझ्या सांगितलेल्या पद्धतीने ही रेमेडी सतत 1 ते 2 महिना तुमच्या केसांवरती वापरून बघितली, तर तुम्हाला 100% फायदा होईल. आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्या लवंगा व्यवस्थित अशा फुगत नाहीत आणि आपण घेतलेलं पाणी अर्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला सगळं काही सिरम व्यवस्थित असं उकळवून घ्यायचं आहे. उकळवून झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम बंद करा आणि सगळं काही सिरम थंड होण्यासाठी ठेवून द्या. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट केसांवरती अप्लाय करताना गरम असताना अप्लाय करू नका, नाहीतर तुम्हाला आणखी जास्त प्रमाणावरती हेअरफॉल होऊ शकतो किंवा मग तुम्हाला स्प्लिट एंडची समस्या देखील जाणवायला सुरुवात होऊ शकते. आता बघा, तयार झालेलं जे काही आपलं सिरम आहे, ते आपल्याला एखाद्या स्ट्रेनरच्या साहाय्याने किंवा मग एखाद्या कॉटनच्या कापडाच्या साहाय्याने व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. इथं मी थोडंसं गरम असतानाच सिरम गाळून घेतलेलं आहे, पण जेव्हा पण मी हे केसांवरती अप्लाय करणार, तेव्हा पूर्णपणे थंड करणार आणि त्यामध्ये 1 ते 2 गोष्टी आणखी ऍड करून मगच केसांवरती अप्लाय करणार. तुम्ही हे सिरम असं देखील तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता, कारण याचे देखील खूप छान असे रिझल्ट आपल्या केसांवरती पाहायला मिळतात.
जर तुम्ही हे सिरम केसांवरती अप्लाय केलं तर तुमच्या केसांमधील कोंडा हळूहळू कमी होईल आणि जर तुमचं स्कॅल्प खूप जास्त ऑइली असेल, इची असेल तर ते देखील कमी होण्यासाठी हेल्प होईल. आणि जर तुमचं स्कॅल्प खूप जास्त कोरडं असेल आणि केसांना देखील स्प्लिट एंड्स पडलेले असतील आणि केस खूप जास्त ड्राय आणि फ्रिझी असतील तर साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढं बदामाचं तेल आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे. जर तुमच्याकडे बदामाचं तेल नसेल तर तुम्ही याच्या जागेवरती नारळाचं तेल देखील नक्कीच वापरू शकता. तेल ऍड केल्याच्या नंतर दोन्ही गोष्टी अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आपलं आयुर्वेदिक असं हेअर ग्रोथ सिरम इथं रेडी झालेलं आहे. आता हे रेडी झालेलं सिरम केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं, अप्लाय केल्याच्या नंतर किती वेळ ठेवायचं आणि त्यानंतर कशा प्रकारे हेअर वॉश करायचा हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. बघा, जेव्हा पण तुम्हाला केसांवरती सिरम अप्लाय करायचं असेल तेव्हा केस पूर्णपणे डिटँगल करून घ्या आणि त्यानंतर एखाद्या स्प्रे बॉटलने किंवा मग एखाद्या ड्रॉपरच्या साहाय्याने सगळं काही सिरम केसांच्या मुळांवरती अप्लाय करून घ्या. बघा, अप्लाय केल्याच्या नंतर अगदी 5 ते 7 मिनिटं हलक्या हाताने केसांवरती मसाज करायचा आहे आणि मसाज केल्यानंतर 2 तास आपल्याला हे सिरम केसांवरती असंच ठेवायचं आहे. जर तुम्ही रात्री लावलं आणि सकाळी हेअर वॉश केला तर तुम्हाला आणखी जास्त चांगले फायदे मिळतील आणि जर तुमच्याकडे टाइम नसेल तर फक्त 2 तासांसाठी देखील तुम्ही हे सिरम केसांवरती असंच नक्की ठेवू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला अगदी माइल्ड शॅम्पूने हेअर वॉश करायचं आहे आणि हेअर वॉश करण्याची योग्य पद्धत जर तुम्हाला माहित नसेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेअर वॉश करण्याची आणि शॅम्पू वापरण्याची योग्य पद्धत देखील नक्कीच सांगणार आहे. आणि जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने जो शॅम्पू केला तर तुम्हाला या रेमेडीचे अगदी दुप्पट फायदे होणार आहेत. बघा, शॅम्पू करताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही केसांसाठी जो कोणता शॅम्पू वापरत असाल तो शॅम्पू ऍड करा. आता शॅम्पूचं प्रमाण तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार कमी किंवा जास्त देखील नक्कीच करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला या शॅम्पूमध्ये साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस देखील ऍड करायचा आहे. कारण जेव्हा आपण याच्यामध्ये लिंबाचा रस ऍड करतो तेव्हा आपल्या केसांमधील डॅन्ड्रफची समस्या कमी होण्यासाठी हेल्प होत असते. आता आपण तयार केलेलं सिरम देखील याच्यामध्ये ऍड करा आणि त्यासोबतच अर्धा ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपल्या या शॅम्पूने तुम्हाला आठवड्यामधून फक्त 2 वेळा हेअर वॉश करायचा आहे. जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने हा शॅम्पू तयार केला आणि केसांवरती वापरायला सुरुवात केली तर अगदी 1 ते 2 आठवड्यांमध्येच तुमच्या केसांमधील कोंडा पूर्णपणे कमी होईल आणि जर तुमचं स्कॅल्प इची असेल, ऑइली असेल तर ते देखील हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प होईल. चला तर मग आपली ही रेमेडी आणि सोबतच आपला हा आयुर्वेदिक शॅम्पू आठवड्यामधून फक्त 2 वेळा तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते रिझल्ट कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. कारण तुम्हाला भेटलेले रिझल्ट जर इतर लोकांनी पाहिले तर त्यांना देखील समजेल की मी सांगितलेली रेमेडी आपल्या केसांवरती अगदी 100 नाही तर 101% काम करते. आणि जर तुम्हाला लिंबाची किंवा मग इतर कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असेल तर तुम्ही पहिल्यांदा पॅच टेस्ट नक्की करून बघा आणि त्यानंतरच आपल्या या रेमेडीचा तुमच्या केसांवरती वापर करा. आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती अजिबात होत नाहीत कारण आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल वगैरे अजिबात वापरलेलं नाहीये. चला तर मग तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि रिझल्ट कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन रेमेडी सोबत. बाय बाय.